पण मी बिना एडिटचे लेक्चर सोडीन, काय घेऊ. चला, 5वं गणित आहे 3/11 वजा 3/19. 3/11 वजा 3/19. छेद सारखा नाही. 19 त्रिक 19 त्रिक वजा 11 त्रिक खाली 19 एक 19. चाले ए 19 एक 19 आणि 1 57 वजा 33 24/209. 24/209. सिंपल आहे भाऊ, एकदम सिंपल आहे. चला 2 गणित देतोय, सोडवा. 2 गणित देतोय अपूर्णांकाच्या वजाबाकीचे, सोडवा. तुम्हाला नाही जमले तर मग मी सोडून दाखवेल. दोन गणित दिले. 6/7 वजा 7/10, 2/5 वजा 2/11. अभि हाकावर होते का? इथं बी लिहिलं चालेल. पाय बरं, दिसतंय का तुला? वा, चांगला मोबाईल आहे म्हणून. झालं. चला पटापट पटापट सोडवा. झालं, सिंपल एकदम. 6 वजा 7 7 60 मधून 49 गेले. छेद पहिल्या गणिताचं उत्तर 11/70. 11/70. नेक्स्ट. जास्त टाइम का बरं घेत नाही, कारण अपूर्णांकाच्या बेरीज मध्ये चांगलं झालंय आपलं ते. आता पुढे 2 × 11 11 दुनी वजा 2 पंचे हा 6 खाली 11 पाचे 22 वजा 10 12 झालं. 12 झालं. कोणाचं दोन्ही बरोबर आले सर. चलो 3 गणित पुढे म्हणजे 5 होतील. किती? 3 देतोय. 3 गणित देतो आहे. घाई होत असेल तर लगेच सांगायचं सर घाई होते बरं का, पण घाई काही होत नाही असं वाटतंय. देऊ. चला घ्या. चला पटापट पटापट. झालं. 6/7 वजा 6/12. 6:7 6:12. इंग्लिश बी सगळ्या प्रकारच्या भाषांमध्ये गणित होतं. सुटतंय. पेनाचा आवाज आला पाहिजे, तुमचा आवाज नको. पटापट पटापट पेनाचा आवाज आला पाहिजे. शाबास. काही लोकांचं झालंय, काही लोक सोडवत आहे. गणित लिहून घ्या.
झाला का भाऊ? ओम झाले तिन्ही? शाबास. ओमचं झालं म्हणजे विषय संपला. सांगू? तुम्ही झाले का? मग तर विषयच खतम. 9 त्रिक 9 त्रिक वजा 4 त्रिक 9 चौक 27 तून 12 गेले छेद 3 ची कसोटी. दिलेल्या संख्येची बेरीज 3 च्या पाड्यात येत असेल तर 3 ने भाग जातो. किती न देऊ? 3 1 3 2 3 5. पहिल्या गणिताचं उत्तर 5/12. 5/12. शाबास. 10 पाहिजे आपल्याला फक्त. किती किती बसले? 50. 50 पैकी 10 पाहिजे. किती पाहिजे? चलो. 12 सक सर कुठे 12 सक 72. तू इकडनं इकडे गुणाकार कर तर इकडनं इकडे गुणाकार कर सारखंच आहे. मग 6चा पाडा आपला 12 पर्यंत नाही पाठ आहे, पण 12चा पाडा तर 6 पर्यंत पाठ आहे ना. म्हणून 12 सक वजा काय रे? वजा 7 सकम. शाबास. 12 साथे रोज 2-2 वेळा लिहायला सांगितले. कशासाठी? कामासाठी. कशासाठी? कामासाठी. 12 साथे चालतोय. 12 1 12 12 2 24. तसं नाही. 12 साथे 84. चाल वजा बाकी आहे. 2 2 गेले 2 2 गेले 7 4 गेले 30 छेद किती ना भाग देतो? किती ना भाग देतो? 2 न बी जातोय सर, 3 न बी जातोय सर, है ना. मग 2 न द्यापेक्षा किती द्यायचा? 3 2 2 उरले. 3 8 3 1 3 0. किती आलं? 10/28. याला 2 ने, याला कशाने? 2 ने. 28 चा किती होईल? 10 चा किती होईल? 5/14. 2 ने भाग देणं म्हणजे त्या संख्येला निम्मी करणे. 28 4 10 14. 10 4 10 5. उत्तर 5/14. 5/14. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काहीच प्रॉब्लेम नाहीये. तिसरं छेद सारखे सर. जे फुटके लोक असतील ते छेद दिसले नसणार. छेद पाय भाऊ सारखे, बरोबर आहे की नाही? छेद सारखे ना. क्रॉस करायची गरज आहे नाही. 9 जसाच्या तसा. 24 तून 11 गेले. आता 24 तून 11 वजा करायचे तर 2 पद्धती आहे. 24 वजा 11. 4तून 1 गेला 3, 2तून 1 गेला 1 आणि 1 तोंडी. असं केलं तर रात्र होईल आणि तोंडी केलं तर दिवसा दिवसा. हा पुसू. 3 चे 3 बरोबर. शाबास. 10च्या वर ते दिसलं ना चांगलं वाटतं, चांगलं वाटतंय. 5 गणित देतोय. किती रे? 5 देतोय. आता 5च्या पटीत गाडी चालेल. पहिले गाडी 2च्या पटीत चालते, मग 3च्या, मग 5च्या आणि शेवटी 10च्या पटीत बी चालते. मग जाता जाता 6 नंबरचं गणित. 6 पासून तर 10 पर्यंत 2 अंकी होईल. 11 ते 20 3 अंकी पर्यंत जाऊ आपण. ठीक आहे, चला लक्ष द्या. दहा गणित बोर्डवर दिले. सॉरी 5 गणित बोर्डवर दिले. ते 5 गणित तुम्हाला सोडवायचे आहे.
5 गणितांना फक्त 5 मिनिटं देतोय. 5 गणितांना फक्त 5 मिनिटं भेटतील. स्पीड वाढवा. मागच्या पेजवर सोडवण्यापेक्षा तिथेच सोडवा, तेच पान खराब करा, है ना. जिथे एक गणित घेतलं तिथंच ते पूर्ण त्याचा पोस्टमॉर्टम करायचं, बेरीज वजाबाकी काय करायचंय तिथंच करायचं. एकाचाही हात अजून वरती झालेला नाहीये. 1 2 शाबास, 3 4 5 6 7 8 व्हेरी गुड, 9 10. अपूर्णांकांची वजाबाकी शिकतोय आपण आज. इकडे 3 लिहिले, तिकडे 2 लिहिले. अमोल झाले? चला सांगायचं किती झाले? हा झाले ना? घ्यायचं. चला भाऊ लक्ष द्या. 5 मिनिटं दिले होते पण जास्त टाइम झाला तरी पण तुम्ही नाही सोडवले. किती लोकांचे झाले? 5चे 5. व्हेरी गुड. बाकीच्यांनी गणित लिहिले? गणित लिहिले का? पाहून शिकून जाणार तुम्ही. फक्त पहा, व्यवस्थित पहा. ज्याच्या डोळ्यामध्ये पावर आहे तो डोळ्यांना पण शिकून जाईल, बरोबर आहे ना. पण डोळ्यांनी शिकल्यावर हाताची पावर पण दाखवावी लागेल, मेंदूची पावर दाखवावी लागेल कॅल्क्युलेशन साठी. का डोळ्यांनी गुणाकार करायचे फटाफट. डोळ्यांनी फक्त काय वॉचिंग स्किल येईल आपल्याला. ऐकण्याने लिसनिंग स्किल आणि लिहिण्याने रायटिंग स्किल. ती की जेव्हा मिक्सचर होतील तेव्हा स्पीड जनरेट होईल. चेक करा. 11/12 वजा 13/50, 24/8 वजा 20/10, 5/10 वजा 6/13, 9/7 वजा 9/13, 10/112 वजा 8/112. सर सगळ्यात सोपं गणित. मी त्याच्याने सुरुवात करीन. मी कशाने सुरुवात करीन? 10 नंबरच्या गणिताने. पेपरची स्ट्रॅटेजी सांगतोय. जो विषय आपल्याला सोपा वाटतो त्या विषयापासून जर तुम्ही सोडवायला सुरुवात केली तर तुमच्या पेपरचे मार्क वाढतात. लक्ष द्या. आता गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, मराठी व्याकरण आहे, जीके. ज्या माणसाने सुरुवातीला गणित आणि बुद्धिमत्ताचे 50 सोडवले तो गेला खड्ड्यात. कशामुळे? कारण ते 50 आहे 50 आणि त्या 50ला 150 किलोचा दिमाग टाकणं पडेल. म्हणजे पूर्ण झोपून ते गणित सोडवावे लागतील, बरोबर आहे ना. त्यामुळे सुरुवात कधीच गणित आणि बुद्धिमत्ताने करायची नाही. सर मग सुरुवात कुठून करायची? एक तर मराठी व्याकरण किंवा दुसरं जीके. प्रश्न वाचला, उत्तर येत आहे का? येत असलं तर ठीक, नाही येत असलं तर गोल करायचं प्रश्न. समजलं का? कसं? 1 नंबरचा प्रश्न आहे, 2 नंबरचा प्रश्न आहे, 3 नंबरचा प्रश्न आहे. तिन्ही प्रश्न कोणत्या विषयाचे?
तिन्ही प्रश्न कोणत्या विषयाचे? सर आता वाचला प्रश्न की आपल्याला समजून जातं की आपली काय बोंब पडली आहे. आपल्याला येतोय का नाही समजून जातं की नाही. एक प्रश्न पत्रिका राहते, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 25 प्रश्न जीकेचे, 25 मराठीचे, 25 गणिताचे, 25 बुद्धिमत्ताचे, बरोबर. मग त्याच्यातले पहिले 3 प्रश्न जीकेचे. प्रश्न वाचला आपण. भारतात किती किलोमीटर लांबीचे रस्ते आहे? नाही येते. केला गोल. भारताची राजधानी कोणती आहे? दिल्ली. आला कर गोल. 3 नंबर येतोय? नाही येतोय. म्हणजे 2च सेकंदात आपल्याला समजतं की आपल्याला प्रश्न येतोय का नाही येते. का असं करतो आपण? किती किलोमीटर लांबीचे रस्ते, लगेच ऑप्शन वाचतो. 4 पैकी 2 माहिती नाही तरी बी. टेक्निक काय आहे? प्रश्न वाचला, त्याचे 2 उत्तर राहतात. 1 आपल्याला माहिती आहे, 2 आपल्याला माहिती आहे. मग जे माहिती नाहीये ते गोल, जे माहिती नाही ते. असे 25 प्रश्न सोडवल्यावर आपल्याला जर चांगला अभ्यास करणारा विद्यार्थी असेल तर 20 प्रश्न त्याला माहिती राहतात आणि 5 प्रश्न त्याचे गोलवाले राहतात. ते 5 प्रश्न त्याला माहित नसतात, बरोबर का? किंवा त्या 5 प्रश्नांमध्ये तो कन्फ्युज असतो की याचे 2 ऑप्शन मला बरोबर वाटतंय. तिथून निघाला तो मराठी व्याकरणावर आला. मराठी व्याकरण मध्ये पण सेम तसंच राहतं. आपल्याला प्रश्न येतोय किंवा येत नाहीये. एखादी समानार्थी शब्द विचारला, आपल्याला लगेच समजून जातं हा मला माहित नाही, बरोबर आहे की नाही. किंवा एखादी आपल्याला माहिती असतो, मग जो माहिती असला तो गोल करायचा, जो माहित नसला त्याला गोल करायचा. जो माहित असला तो उत्तर पत्रिकेमध्ये बरोबर खूण करायचे आणि जो माहित नसणार तो प्रश्न पत्रिकेवर त्याला गोल करायचा त्या प्रश्नाला. ही आपली टेक्निक आहे. आपली म्हणजे भाऊची. जे येतंय ते उत्तर पत्रिकेमध्ये गोल आणि जे नाही येते ते प्रश्न पत्रिकेमध्ये गोल. पहिले जीके सोडवलं, 25 पैकी 20 आले, 5 ला गोल आहे. मराठी व्याकरण सोडवलं, 25 पैकी 20 सोडवले, 5 ला गोल आहे. मग भाऊ जाईन गणितकडे किंवा बुद्धिमत्ताकडे. गणितकडे आणि बुद्धिमत्ताकडे बी गेल्यावर भाऊले माहितीये की गणित सोपं कोणतं आहे. पहिले 5 नंबर. मग भाऊ पहिले सोपे सोपे गणित सोडेन जे डोळ्याने सुटणारे, डोळ्याने सुटणारे. आला बुद्धिमत्ताकडे. ए बरोबर 1, बी बरोबर 2, सी बरोबर 3, तर डी बरोबर काय? सोपा प्रश्न सोडवला भाऊ ना लगेच, बरोबर आहे की नाही. डोळ्याने सुटणारे. मग गणितातले 10 गणित डोळ्याने सुटणारे 10 सुटताच. आणा माझ्याकडे प्रश्नपत्रिका की जे डोळ्यांना सोडून टाकतो. बुद्धिमत्ता मध्ये गेला, 10 गणित डोळ्याने सुटता. किती झाली टोटल? 20 जीके, 20 मराठी, 10 गणित, 10 बुद्धिमत्ता. 60 मार्क खिशात. 60 मार्क. मग गोल केलेले. मग गोल केलेले कोणते? गणित आणि बुद्धिमत्ताचे. कोणते? गणित आणि बुद्धिमत्ताचे. गोल केलेले म्हणजे असं गणितच तयार झालं नाही की भाऊले येत नाही. आणि नाही येत असलं तर ऑप्शन नंबर. पोलीस भरतीमध्ये तरी असं गणित तयार झालं नाही अजून की जे भाऊले येत नाही. एमपीएससीत झाले. पण जर आता पण काय होतं की गणित सोडवताना टाइम लागतो. तुम्ही म्हणजे सर याचं उत्तर तोंडी सांगा, तोंडी एकदम नाही येणार. लगेच सांगा सर नाही येणार, सोडवणं पडेल. मग त्याच्या गोलमध्ये काय राहतो मग सोडवतो. आता हे गणित आहे, हे सोप्याच्या कॅटेगरीमध्ये टाकीन का मी? नाही टाकणार. हे नंतर सोडेन मी. मग याला गोल केलेला असेल मग मी याच्याकडे जाईन, मग सोडेन. 10 1 10, 10 2 20, 8 1 8, 8 3 24, 3 1 2 1 आणि 1 1 1, 1 छेद उत्तर 7 नंबर ज्याचं उत्तर 1. असे करून 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 पहिले जे 60 गणित झाले. लक्ष द्या, लक्ष दे रे भाऊ. 100 मार्काचा पेपर आला. भाऊन पहिले पेपर पाहिला.
बाउल दिसलं, पहिले 25 मार्काले गणित टाकलंय, मग 25 ले गणित टाकले, 1 ते 25 गणित आहे. पेपर सेटर बी हुशार आहेत ना. आणि 26 ते 50 मराठी व्याकरण, 51 ते 75 बुद्धिमत्ता आणि 76 ते 100 जीके. भाऊ काय करीन, पहिले 76वा प्रश्न सोडाय. 76 ते 100 कसं रे? 76 ते 100 लक्ष येते टेक्निक? लक्षात येते का? 1 ते 25 गणित आहे, 26 ते 50 मराठी आहे, 51 ते 75 बुद्धिमत्ता आहे आणि 76 ते 100 जीके. तर मी डायरेक्ट काय करीन, 76व्या प्रश्नावर जाईन. मग 20 प्रश्न जे की मला माहिती आहे ते मी सोडून घेतले. किती टाइम लागेल रे पेपर सोडवता तुम्ही दर रविवारी? सांगा रे. 25 जीकेच्या प्रश्नांना टाइम लावून कोणी सोडवलाय आजपर्यंत? फक्त 15 मिनिटं सर 15 बी जास्त झाले बरं का. तुम्हाला 15 तर मला 10, पण मी 15 धरतो सर. 15 मिनिटात जीके खतम. 15 मिनिटात मराठी खतम. 30 मिनिटात आपले 50 मार्क हातात आहे. उरला किती रे? 1 तास. उरला किती रे? जे कॅल्क्युलेशन सांगितलं होतं 53 सेकंदाचं ते पटकन 2 मिनिटावर जाईल. 50 प्रश्न आणि 60 मिनिट. 50 प्रश्न 60 मिनिट. 1 मिनिटाला एक प्रश्न भेटून जाईल. पाय मग आता ह्या बुद्धिमत्तामध्ये बी मी बोलला होता की 10 प्रश्न असे राहता की जे डोळ्यांनी सुटतात. 15-15 30, 10 40 आणि 10 50. 50 मिनिटात माझे 60 मार्क कन्फर्म खिशात आहे. 60 मार्क कन्फर्म खिशात आहे. किती पाहिजे आता? फक्त 30. बुद्धिमत्ता सगळ्यात पहिले हे सोडवलं, 2 नंबरला हे सोडवलं, 3 नंबरला हे डोळ्याने सुटणारे सोडवले. डोळ्याने सुटणारे सोडवल्यानंतर माझी बेरीज किती रे? 60 मार्क. बरोबर का? आता मग मी येईन बुद्धिमत्ताकडे. गणित आणि बुद्धिमत्ता मध्ये सोपा विषय कोणता? बुद्धिमत्ता. कंपॅरिझन आहे त्याच्यात बी. गणित आणि बुद्धिमत्ता मध्ये सगळ्यात पहिले काय सोडवतो? बुद्धिमत्ता सोडवतो. प्रयत्न तर आपला असा आहे की 25 पैकी 25, पण आपण 23च धरू. 23च. मग हे जे उरलेले जे आता बघा 10 आता झाले याच्यातले, मग याच्यातले 15 बाकी आहे आणि याच्यातले 15 बाकी आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? मग त्यांच्या मागे लागायचं. त्यांच्यात 5 प्रश्न गणितात आणि 5 प्रश्न बुद्धिमत्तात असे राहतात की जे आपल्याला लगेच समजतं की हे लय टाइम खाते. मग हिच्यात उरलेले 5, हिच्यात उरलेले 5 बाकी आहे ना आपले गोल केलेले, त्याच्याकडे जायचं. आणि जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम गोल करून गेलेले असता आणि सेकंड टाइम तुम्ही त्या प्रश्नाकडे गेले जीके आणि मराठी व्याकरणाच्या, जर तुम्ही वाचलेलं असेल तर ते तुम्हाला 100% आठवतं. त्यामुळे फर्स्ट टाइम मध्ये पेपर सोडवताना ही चूक बिलकुल करायची नाही की 25 प्रश्न जीकेचे घेतले तर पूर्ण 25 सोडायचं चालला, नंतर जीकेकडे येणंच नाही बुवा. जर तुम्हाला टोटल 25चे 25 प्रश्न माहिती आहे तरच पुरे 25 प्रश्न सोडवायचे, नाही तर जे माहिती नाही अशा प्रश्नांना काय करून द्यायचं? गोल करून द्यायचं. कुठून अभ्यास जर केलेला असेल तर त्या प्रश्नाचा क्ल्यू आपल्याला लागतो. आणि नंतर जेव्हा आपण शांत होतो ना पूर्ण पेपर सोडवल्यावर, तेव्हा जर तुम्ही त्या प्रश्नांकडे गेले तर नक्कीच तुमचे 5 मार्क वाढून जातात. म्हणजे हे तर आपण सोडलेले होते देवाला. 5 प्रश्न जीकेचे आणि 5 मराठीचे हे आपल्याला येत होते का? नाही. टोटल 10 आहेत ते. आता हे 10चे 10 आपल्याला काय मारायचे? तुक्के. काय मारायचे आपल्याला? तुक्के मारायचे. किंवा आपण केलेला अभ्यास आपल्याला आठवावा लागतोय त्या प्रश्नांसाठी. आठवावा लागतोय का नाही? उस्मानाबाद जिल्ह्याची तारीख
विभाजनाची तारीख. हा हा आठवावं लागतंय सर. झालं होतं लेक्चर मध्ये तर जिल्ह्यांच्या विभाजन मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याची तारीख. हा हा 1999 उस्मानाबाद. हे जे ते 5 जे आपण केले अभ्यास बी केलाय, रिव्हिजन बी केलीये, पण परीक्षेच्या दिवशी याद येत नाही. आले लेक्चर मध्ये सर 15 ऑगस्ट 1982. सर तिकडे गेले होते, लिहिलं होतं 16 ऑगस्ट 1982. सर बोलले होते 15 नाही येते 16 आहे. त्याच्या खाली तुम्ही चुकीचं लिहिलं होतं सर. गडचिरोलीचं विभाजन होऊन चंद्रपूर. मग नंतर बोलले होते सर तुम्ही चुकलं आपलं, चंद्रपूर मधून गडचिरोली निघालाय. तो 26 ऑगस्ट 1982. केव्हा आठवतंय? शांत झाला दिमाग तेव्हा. 1999 चे 2 जिल्हे कोणते होते? परभणी आणि भंडारा गोंदिया. ते होते 1999 चे. तारीख 1 मे. आठवतं ते? जात गीत कुठेच नाही ते. पण जेव्हा आपण परीक्षेच्या दिवशी गेलेलो असतो ना तिथे, एकदम गरम म्हणजे दिमाग एकदम गरम. आणि गरम मध्ये काम कसं होतं? खराब होतं. त्यामुळे लोक आपल्याला सांगतात भाऊ शांततेनं पेपर सोडवतो, पण ती शांतता कोणीच सांगत नाही कशी येते. ती शांतता पेपरच्या शेवटच्या 15 मिनिटांमध्ये येते. शेवटच्या 15 मिनिटांमध्ये जेव्हा आपला पूर्ण पेपर सोडून झालेला असतो आणि आपण बसलेलो असतो, लोक पेपर सोडवत असतात आणि आपण त्यांच्या तोंडाकडे पाहतो आणि स्वतःला शहाणा समजतो. काय याच्या पहिले सोडवला मी ना, घरी आल्यावर 71, 72, 69 आणि शेवटपर्यंत सोडवणारा 90, 95, 96. शेवटपर्यंत सोडवणारा शांततेच्या काळात शेवटच्या 15 मिनिटात या 10 पैकी 5 मार्क घेऊन 95 वर सेफ खेळतो. मी कधीच टायमाच्या आधी पेपर सोडवून बसत नाही. मी राहू देतो. येता शिंतराव नाही द्यात बरं. भारताची राजधानी दिल्ली येते नाही, मी राहू देतो. शेवटी सोडाईन मी पेपर जमा करायच्या टायमाला. तसं नाही, येत नाहीये, बामच द्यायचा आहे, 4 नंबरच लिहायचा आहे, पण विचार करून द्यायचा आहे. आपल्या अभ्यासावर भरोसा ठेवायचा की आपल्याला आठवेल. आठवलं का ते उस्मानाबादचं? त्याच्या खाली लगेच उस्मानाबाद खोलून धाराशिव लिहिलं होतं आपण. आठवतं तर आहे सर, पण तुम्ही सांगल्यावर आता केलेला अभ्यास आठवतो, पण घाईघाईत नाही, शांततेत. दिमाग शांत झाल्यावर. गणिताचं बी होतं असं की जे गणित कधी कधी पहिले जमत नाही ना आपल्याला, ते नंतर सापडून जात आपल्याला. हे कसं सोडवायचंय. ठीक आहे, चला हे गणित सोडवू आणि एंड करू. या पद्धतीने पेपर सोडून बघा या रविवारी, आणि मग मला सांगा की सर तुम्ही जे बोलले होते ते बरोबर होतं. ही जी टेक्निक आहे ही कोणासाठी आहे? अभ्यास करणाऱ्या पोरांसाठी, ऐऱ्या गैऱ्या लोकांसाठी नाही. एक दिवस ठोकळा उघडीचा पाला नाही. चाल पाहू पेपर तर दी पाहू. ये तू 50 पडतील तुले. तू कोणती बी टेक्निक वापर जगातली. याचं उत्तर आपलं आलं होतं 1. याचं उत्तर आलं होतं आपलं 1. तिकडे हा सोडव पहिले. 112चा 6 10 8 गेले. बेग बेपंचे बेसक 1 कोणाला काही डाऊट? 2 गणित 2 सेकंदात सुटले. चला या. छेद सारखा आहे. 11 5 आणि 0 वजा 13 दुनी 26 6 अचाले 13 1 13 2 भागेले 12 5 600.
550 वजा 156 394 नाही येत असेल तर कर वजा बाकी. 10 तून 6 गेले अच्छाले, 15 तून 6 गेले अच्छाले, 5 तून 2 गेले 394 छेद किती न देतो 2 ने देतो. चाल 600 च्या अर्धा तोंडी येत ना रे भाऊ, कशाला भागाकार करतो. 600 च्या अर्धा 300, 394 च्या अर्धा बेक बेनम बेसाती 197 छेद खतम. 3 नंबर 8 नंबर 13 पाचे 10 सक 13 10 65 मधून 60 गेले छेद 5 1 5 दुनी 3 उरले 5 सक उत्तर 1 छेद 1/26. इकडे 13 नम 117 वजा 7 नम खाली 13 साते 16 117 मधून 63 गेले 37 आणि 17 54 छेद 54 छेद जातोय भाग पहा बरोबर आहे का. 5 चे 5 सांग. 10 गणित झाले. 5 गणित देतो आणि आजचा टॉपिक आपला संपवतो. ठीक आहे. 5 गणित तुम्हाला होमवर्क साठी देतोय म्हणजे 15 होऊन जातील. देऊ का चला. पाच गणित दिले सोडून घ्यायचे.